तुम्ही खात असलेल्या पान मसाल्यात किंवा सुपारीत नेमकं काय मिसळलं जातं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? नागपूरमध्ये सध्या सडक्या सुपारीच्या कथित तस्करीची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. नागपुरात सडक्या सुपारींचा कथित तस्करीचं तब्बल 500 कोटी रुपयाचं जाळं कार्यरत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, चेन्नई आणि केरळ मार्गे सुपारी नागपुरात आणली जात असल्याचा दावा केला जातोय. विशेषतः कळमना आणि भंडारा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात साठे असल्याची चर्चा आहे. नियमानुसार सुपारी आयात करताना 103% सीमा शुल्क भरावं लागतं. मात्र हा कर टाळण्यासाठी काही जण चोरवाटांचा वापर करत असल्याचे आरोप आहेत. नागपुरातून ही सुपारी देशातील विविध भागांमध्ये पाठवली जात असल्याचंही बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासन विभाग नेमकी काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे आयुक्त तुकाराम मुंढे या प्रकरणाकडे लक्ष देणार का, याकडेही सर्वांचं लक्ष आहे. जर या आरोपांमध्ये तथ्य आढळलं तर हा विषय केवळ करचोरीपुरता मर्यादित राहणार नाहीये, तर नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित ठरू शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणाची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकरणात सखोल चौकशी होणं गरजेचं आहे का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.